परिषद देणार, राजन सविना महामंडळ घेणार, हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय. पण भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळालंय, मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा साखर मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी, त्यांना योग्य ते सन्मान एक दो तो त्यांना अनुषंगाने जे का देता येईल ते द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उरले सुरलेला विकास. उदयजी, आपण पालकमंत्री आहात, आपण तिथले स्थानिक आमदार आहेत, मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 750-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहे. त्यामुळे उदयजी आणि किरणजी, आपला मतदारसंघ मला वाटतं 90% पुढे जाऊल अशा तऱ्हेच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या आधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साळवी साहेब, आपल्या भावना आपण व्यक्त केल्या. मी जास्त वेळ न घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांना विनंती करतो, आपण मनोगत व्यक्त करू. आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक, शिवसेनेचे मुख्य नेते